आज दिवसभर एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि ट्रेंडिंगवर पण आहे. त्यामध्ये एका ज्वेलरीच्या दुकानामध्ये एक वृद्ध दाम्पत्य येते, म्हणजे आजोबा आजी असतात आणि त्यांना पत्नीसाठी दागिने घ्यायचे असतात. जे त्या दुकानात दागिने घेतात, आपण सध्या त्या दुकानात आहोत आणि गोपिका ज्वेलर्स नावाचं हे छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुरा भागामध्ये हे दुकान आहे. आपल्यासोबत त्याचे मालक आणि त्यांचा स्टाफ आहे. नेमके आजी आजोबा आले त्यावेळी काय प्रसंग घडला आणि ते कुणाकुणाला कसे कसे भेटले आणि नंतरचा काय किस्सा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला या ताई आहेत, जे आजी आजोबा आले ते प्रॉपर मंठ्याच्या असं यांना सांगितलं आणि ते इथं आल्यानंतर त्यांना दागिने घ्यायचे होते. पण नेमका प्रसंग काय झाला, त्यांची चर्चा काय झाली, तरी जेव्हा आजी आजोबा आले आणि तुम्हाला ते दागिने दाखवा म्हणले तेव्हा नेमकी काय चर्चा झाली, तुमचं काय बोलणं झालं? काही नाही, ते म्हणे आम्हाला 1000 रुपयापर्यंत पाहिजे म्हणे, आमच्या बजेटनुसार दाखवा म्हणे. त्याच्यानुसार मी दाखवलं त्यांना जे आवडलं ते मग त्यांनी घेतलं. काय काय बघितलं त्यांनी गंठण बघितलं, पण गंठण जसं ते म्हणे थोडं महाग आहे. बाबा मला म्हणे मग आमच्या बजेटनुसार दाखवा, म्हणून मग आम्ही ते माळा वगैरे दाखवल्या तर त्यांना ते आवडले. एकंदरीत ते गरीब कुटुंबातील ते दोघेजणे होते आणि दागिने घ्यायसाठी आले होते. थोडं वेगळं पण वाटलं असेल तुम्हाला की बाबा हे बाबा इतकं वय आहे की ते घेतात का नाही, म्हणून आम्ही त्यांना थोडंसं हे केलं. पण ते म्हणे नाही म्हणे ताई आम्हाला घ्यायचं आहे म्हणे, दाखवा म्हणे. मग आम्ही दाखवलं. म्हटलं गंठण दाखवू का? आता म्हणे नको, बजेटनुसार दाखवा म्हणे. मग त्यांना वाटी पाहिजे होती, तर ते त्यानुसार मंगळसूत्रातली वाटी पाहिजे होती. मग ते वाटी दाखवली, इयरिंग दाखवले. मग ते म्हणे नाही म्हणे अजून मनी पाहिजे म्हणे. मग मनी म्हणलं तर म्हणलं सुट्टे मनी नाही बाबा आमच्याकडं, पण तुम्हाला माळ भेटल. तर ते बाबाला लगेच माळ आवडली, मग ते घेऊन आले ते माळ आणि मग आमच्या सरांपाशी ते. हा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे नेमका ज्याने शूट केला आहे तो आपल्यासोबत आहे. दादा, तू व्हिडिओ शूट केला, ते आजी आजोबा आले ते, आता व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं आहे. काय वाटतं तुला त्या आजी आजोबाला बघून काय वाटलं तुला? ते शॉपमध्ये आले होते, मी एक कस्टमर आलं होतं नंदुरबारचं, त्यांचा रिव्ह्यू घेत होतो. तेवढ्यात माझं लक्ष गेलं त्यांच्याकडे आणि मला खूप वयस्कर वाटले ते. मी माझी क्लिप वगैरे काढून घेतली त्यांच्यासोबत. मग माझं लक्षात आलं की सरांना पण बोलावं त्यांच्यासोबत, माझा एक व्हिडिओ होईल जाईल, कंटेंट बनवलं आमच्यासाठी. मग मी सरांना बोलवलं, मग सर आले. त्यानंतर मग त्यांची चर्चा चालू होती, मी त्यांच्यासोबत व्हिडिओ करून घेतले. किती व्हायरल झाला आहे तुझा व्हिडिओ? व्हिडिओ आता 17 मिलियन गेला आहे काहीतरी. नक्कीच बघा, जे वृद्ध होते, जवळपास आजोबांचं वय 70 पार वय होतं त्यांचं आणि पत्नीसाठी दागिना घ्यायचा होता म्हणून ते या ठिकाणी आले होते. महाराष्ट्राची जे लोक आहेत ते किती भावनिक आहेत, किंवा एकंदरीत जे पती पत्नीचं नातं असतं, पत्नीविषयी पतीचं प्रेम असतं, ते व्यक्त करण्यासाठी एक दागिना घ्यायचा होता आणि ते दोघे या ठिकाणी आले होते. ते दागिना त्यांना या दुकानाचे जे मालक आहेत त्यांनी फ्रीमध्ये दिला. पण नेमका त्यावेळेचा प्रसंग काय होता आपण त्यांच्याशी जाणून घ्या. दादा, मला सांगा, ते या ठिकाणी आले, दागिने बघत होते, नंतर तुम्ही CCTVमध्ये बघितलं, काय सगळा प्रकार काय होता? मी वरती ऑफिसमध्ये बसलेलो होतो. त्या मुलाने सांगितल्याप्रमाणे एक मुलगा माझ्याकडे आला, म्हणे तुम्ही जे पहिल्या शॉपमध्ये त्या आजी आजोबांना भेटले होते का, त्या आजी आजोबा या शॉपमध्ये आलेत. तर मी आलो आतमध्ये, त्यांनी मला पाहिलं. मी त्यांना विचारलं मी कुठे भेटलो होतो. ते म्हणे त्या दुकानामध्ये. म्हटलं भेटलो होतो ना पहिल्या दुकानामध्ये? म्हणे हो. म्हणे म्हटलं काय घेतलं? तर म्हणे ही पोत घेतली. म्हटलं अजून काय घेतलं? म्हणे हे घेतलं. त्यांना ते वाटी सांगता येत नव्हतं. हे घेतलं, मंगळसूत्राची वाटी. हो, मंगळसूत्राची वाटी, हे घेतलं. म्हटलं ठीक आहे. आणि किती पैसे देता तुम्ही? पैसे किती आणले? तर त्यांनी नाही इथे पैसे ठेवले होते, हाच काउंटर आहे तो, 1100 काही रुपये ठेवले होते, 1120च्या आसपास. म्हटलं अरे बापरे, एवढे पैसे आणले तुम्ही? म्हणे हां. मग तो म्हणे कमी पडले का? मग त्यांनी काय केलं, 1-2 ते पोटली आपण म्हणतो, गठोडं ज्याला म्हणू आपण, थोडं रुमाल टाईप, त्याच्यामध्ये गाथोडं, छोटं गाथोडं, गोणीच्या पिशवीमध्ये ते काढले. मी त्याला हात लावला तर ती चिल्लर होती. शक्यतो ती कलेक्ट केलेली चिल्लर असेल सगळीकडे, ती चिल्लर होती. आणि आजी म्हणले माझ्या पॉकेटमध्ये पण पैसे. मग त्यांनी 10-10, 20-20च्या नोटा माझ्या हातामध्ये दिल्या. मग ते मला असं वाटलं की आता काय करायचे पैसे, म्हणून मी त्यांना म्हटलं की हे पैसे धरात, आजीच्या आजीला, बाबाला. मला फक्त पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला की आमचं खूप काही कल्याण होईल. आणि आजीला म्हटलं हा दागिना आमच्याकडनं
आणि आजोबाच्या हातात ते मंगळसूत्राची वाटी दिली. म्हटलं हे तुम्ही द्या आणि तुम्ही त्यांना द्या. तर ते नग 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 म्हटले. म्हणजे एकदम प्रामाणिक व्यक्तिमत्व तिथे दिसलं किंवा मला हे नको आहे. मी म्हणलं द्या. त्यांनी ते दिलं आणि अचानक त्या आजीच्या डोळ्यात अश्रू आले. म्हटलं काय झालं? तर म्हणे बाबा म्हणले तुमच्या वयाचा मुलगा माझा वारला. मग मी थोडासा हे झालो. ते एकदमच रडायला लागले. मग त्यांना आता मला तर ते शांत करता वगैरे येत नाही, पण मी त्यांना म्हटलं नाही. तर म्हणे दुसरा जो मुलगा आहे ना तो खूप पितो म्हणून आम्ही राग घर सोडलं आहे. म्हटलं ठीक आहे, हे ठेवा. म्हणे मला चहा प्यायचा आहे. मी लगेच चहा मागवला. चहा त्यांनी घेतला. खूप आशीर्वाद दिले. मग मी खूप गप्पा केला त्यांच्याशी, खूप हसी मजाक केली. आजीला विचारलं आजोबा तुमच्यावरती म्हणजे जीव लावता ना तुम्हाला? तर ती एकदम हसली. आजी माझ्या पाठीत 2 वगैरे मारले. ते व्हिडिओमध्ये आलेलं आहे. आणि मग त्यांना ते गिफ्ट दिलं आणि ते खूप खुश झाले आणि आम्हाला खूप सारे आशीर्वाद देऊन गेलेत. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात आम्ही आनंदी आहोत. नक्कीच प्रसंग गंभीर होता, म्हणजे भावनिक प्रसंग होता. परंतु जे या दुकानाचे मालक आहेत ते यांनाही अस्वस्थपणा जाणवला होता की ते जी महिला वृद्ध महिला आहे तिच्यासाठी तिचा वृद्ध पती एक फाटक्या कपड्यात पैसे बांधून घेऊन येतो आणि एक तिच्या म्हणजे पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी दागिना घ्यायचा प्रयत्न करतो. खास बघितलं तर हे सोन्याचं दुकान नाही, जे आपण 24 कॅरेट म्हणतो, 22 कॅरेट म्हणतो. हे 1 ग्रॅम सोन्याचं दुकान आहे. पण हे 1 ग्रॅम सोन्यामध्ये पण त्या पतीच्या म्हणजे वृद्ध आजोबाच्या त्या पत्नीविषयी जे प्रेम आहे ते त्याच्यातून जाणवलं. अजून काय बोलायचं आपल्याला, काय सांगाल? त्या वृद्धाचं त्या महिलेवरती भयंकर प्रेम होतं. म्हणजे असं होतं की नाही तू घे ना, मी देतो पैसे. आणि परत काय म्हणायचे, तुझ्याकडे बी पैसे दिलेले आहेत मी, ते दे ना, नाही का? तर ते आम्हाला खूप हसवायला लावलं त्यांनी. माझ्या पहिल्या शॉपमध्ये पण जे आले होते ना, जे मॅच्युअल समोरचे आहे, तर तिथेही त्यांचं तेच संभाषण चालू होतं. आणि त्या मार्केटमध्ये फिरून ते ह्या 2nd नंबर शॉपमध्ये आलं. तर मग ती घटना घडली आणि मला ते त्यांना असं द्यावं वाटलं, ते आम्ही दिलं. नक्कीच ते दुकानाचे ओनर असे अनेक कुटुंब आहेत ज्यांचे मुलं व्यसनी आहेत किंवा आईवडिलाला सांभाळत नाहीत आणि साहजिक हे घर सोडून बाहेर पडतात, परंतु जोडी फुटत नाही. लक्षात घ्या, हे वृद्ध दाम्पत्य संभाजीनगर शहरामध्ये कुठेतरी असेल, भिक्षा मागित असेल, कुठेतरी मंदिरासमोर असेल, परंतु एक जीवाने राहतात. अजूनही त्यांच्यामध्ये प्रेम कायम आहे आणि त्या प्रेमापोटी एक दागिना आपल्या पत्नीच्या अंगावर असावा म्हणून आजोबा या दुकानात खरेदी करायसाठी आले होते. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.